शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय रामदासभाई कदम, आणि आता माझे नवीन सहकारी आणि तत्पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझ्या मोठ्या भाऊ बंधुसखे असलेले सन्माननीय उदयजी सामंत साहेब, आणि माझे नवीन सहकारी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजयजी कदम साहेब, त्यांच्या पत्नी, त्यांचे चिरंजीव, त्यांचे जावई, त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी. शिंदे साहेब, आपल्याला कल्पना आहे की दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांनी गेली 10 वर्ष शिवसेनेचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्याकरता संघर्ष केला. मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघावरती आपण शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा आपण फडकवला. परंतु आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे. दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी कदम साहेब यांनी मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80,000 मतं घेतली होती, आणि आता त्यांनी या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असताना दापोली मतदारसंघाचा संघर्ष कायमस्वरूपी संपलेला आहे. प्रत्येक गावागावाचा विकास आपण करत असताना त्यांनी 80,000 मतं घेतली होती, आपल्याला 1,05,000 मतं आपण घेतली होती. परंतु आता आपण गावागावाचा विकास करत असताना त्यांची मला साथ लाभणार आहे. मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी शिवसेनेची ताकद त्यांनी 100% वाढवलेली आहे, आणि ते सन्माननीय रामदासभाईंसोबत गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं होतं. जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. 2014 साली ते विधानसभेवरती निवडून गेले होते. परंतु आज ते सोबत आल्याने नक्कीच संघर्ष हा थांबलेला आहे, आणि त्यांची साथ, त्यांचा अनुभव, रामदासभाईंसोबतचा असलेला देखील त्यांचा अनुभव नक्कीच आपल्या उपयोगी पडणार आहे. मी आपल्या साक्षीने, सन्माननीय रामदासभाईंच्या साक्षीने त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून, ह्या महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावरती दिलेली आहे, महाराष्ट्राची सेवा करत असताना, दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून दापोली मतदारसंघाची उंची आम्ही अजून वाढवू, हा विश्वास दर्शवतो, आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, कोकणचे नेते आदरणीय रामदासभाई कदम, शिवसेनेचे पालकमंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशजी कदम, आमच्या या ठिकाणी दापोलीचे सुपुत्र आणि भांडूपचे आमदार आमचे मित्र अशोकजी पाटील साहेब, या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले ऑपरेशन टायगरचे पहिला मुहूर्त करणारे राजनजी साळवी माजी आमदार, या ठिकाणी माजी खासदार शेवाळे साहेब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे आमच्या सोबत या ठिकाणी पक्षप्रवेश करून घडून आणण्यासाठी ज्यांनी मोलाचं जी मेहनत घेतली ते आमचे मित्र दापोलीचे नगराध्यक्ष खालीबाई रखांगे, त्यांचे सगळे सहकारी, माझे सर्व उपस्थित हितचिंतक, माझे सर्व सहकारी, उपस्थित मित्रांनो, गेले कित्येक दिवस आमचा आणि भाई योगेश कदम हा संघर्ष होता. परंतु 1990 साली जेव्हा विधानसभेच्या निवडणुकी झाल्या तेव्हा सगळ्यात जास्त जर रामदासभाईंचं काम जर कोणी जवळून केलं असेल तर ते भाईंना माहिती आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही 90 पासून साहेब आम्ही एकत्रित सगळं काम केलं. 90 नंतर पुढच्या काळामध्ये गेल्या 2014 पूर्वी फार वेगळ्या पद्धतीनं भाईंचा पराभव झाल्यानंतर तिथं राजकारण झालं, आणि त्याच्यानंतर मग मी विधानसभा केली. मी 2014ला निवडून आलो. मी निवडून आल्यानंतर मग पुढचं आणखी राजकारण बदललं. भाईने आणखी ताकद लावली, योगेशदादांना संधी मिळाली. संधी मिळता तुमच्या मुख्यमंत्री काळामध्ये जो कोकणाचा विकास झाला, पुढच्या काळामध्ये तुम्ही सरकारमध्ये, योगेशदादाही सरकारमध्ये, आणि तेव्हा आमच्याकडच्या भागाचा कोकणचा विकास अधिक गतीनं होत गेला. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विकासाच्या दृष्टीनं भाईंच्या पाठीशी उभं राहायचं आणि पुढे राहिलेला जो विकास आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा. मी सुद्धा मुळात पहिल्या सुरुवातीपासून शिवसैनिक
संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1989ला मी जिल्ह्यातला पहिला सरपंच आणि म्हणून मी माझ्याच घरामध्ये आलो तर मला त्या ठिकाणी आनंद आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये जेव्हा जिल्हा परिषद निवडणुका होतील, पंचायत समिती निवडणुका होतील, संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका होतील, त्या पालकमंत्री उदयजी सामंत असतील, योगेशदादा असतील, भाईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्या सगळ्यात जास्त बहुमताने 1 नंबरची जिल्हा परिषद ही रत्नागिरी असेल. कारण आम्ही सुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये मी 4 टर्म स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम पाहिलंय, उपाध्यक्ष होतो जिल्हा परिषदचा. आणि आता सगळेच पदाधिकारी एका झेंड्याखाली त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये निर्णय त्या ठिकाणी फार वेगळा त्याच्यामध्ये जिल्ह्याला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा अशा जी ताकद शिंदेसाहेब दिलेत ती पुढची ताकद अशा पुन्हा आपल्याकडनं मिळावी जिल्ह्याला अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी. रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश घेतला आणि त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी जे जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, माजी जे पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांची नावं घेत नाही मी. संजयराव कदम, विश्वास कदम, सायलीताई संजय कदम ताई आहे तिकडं, राजेश कदम, संतोष गोवळकर, तानाजी दळवी, राजू संसारे, अंकुश बिचारे, सर्व इतर युवा सेना, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी आज त्यांच्या सोबत या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. आता दापोली मतदारसंघात 2 कदम एकत्र आल्याने तिथे फक्त आता शिवसेनेचा दम राहणार आहे. त्यामुळे 2 कदम साथ नाही. आणि म्हणून आता मला वाटतं योगेश संजय कदम आल्यामुळे शिवसेनेची ताकद तिथे वाढते. 1,05,000 मतं तुला मिळाली आणि त्यांना 80,000. म्हणजे आता सगळ्यांचा सोडा साफ. आणि त्यामुळे संजय कदम माजी आमदार त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. ते खरं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही आले, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आले, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले. आणि त्यामुळे आता त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलंच आहे. खरं म्हणजे त्यांनी अगोदरची परिस्थिती सांगितली, 90ला काय झालं, त्यानंतर काय झालं, आणि बाकी परिस्थिती रामदासभाईंनी अगोदरच सांगितलेली आहे काय काय झालं त्यांच्याबद्दल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोकणामध्ये शिवसेना वाढतीये. कोकणामध्ये आता मला वाटतं शिवसेना आणि महायुतीचे किती एकच सोडलं तर सगळे आपलेच आहेत. सगळेच्या सगळे आपले महायुतीचे आमदार निवडून आलेत. योगेश कदम चांगल्या मताधिक्याने निवडून येईन मी असं रामदासभाईंना सांगितलं होतं आणि नामदार करतो असंही सांगितलं. दोन्ही कामं मी केलेली आहेत. आणि रामदासभाईंना तेव्हा टेन्शन होतं काय होणार, पण रामदासभाईंना मी विश्वास दिला होता की कोकणातला कोकणी माणूस आपला हा बाळासाहेबांवर प्रेम करणार, शिवसेनेवर प्रेम करणार आहे आणि धनुष्यबाणावर प्रेम करणार आहे. आणि आपल्याला मागच्या निवडणुकीत तुम्ही धनुष्यबाणच लढवला आणि योगेशलाही धनुष्यबाणच मिळाला, बरोबर ना. त्यामुळे हे सगळे कोकणातले शिवसैनिक कार्यकर्ते हे शिवसेनेला मानणारे आहेत. आणि आता जे औरंग्याचं उदात्तीकरण जे सुरू आहे, आज मी ते तुमचं कोण मित्र आहे तो यांचा जवळचा होता, त्याला मी आज दाखवलं. म्हणजे सभागृहामध्ये भेट झाली त्याची माझी. आणि त्यामुळे आज तर तुम्ही इकडे आल्यामुळे त्याचा अजूनच कार्यक्रम झालेला आहे. आणि आता उरला सुरला काय रामदासभाई करतील. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेना पुढे जाते. कारण बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं,
आणि कोकणी माणसांना देखील बाळासाहेबांवर प्रेम केलेलं आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज कोकणाचा राहिलेला विकास असेल, मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 2.5 वर्ष कोकणामध्ये आपल्या आमदारांना दिलेला निधी असेल, आणि आता उर्वरित विकास कामं करण्यासाठी संजय कदम आणि योगेश कदम एक साथ कदम आगे बढ़ाते जाएंगे आणि कोकणाचा विकास ते करतील. आणि म्हणून मी संजय कदम यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती देखील केलेली आहे. त्या माध्यमातून ते काम करतील. आणि यापूर्वी देखील कोकणामध्ये राजन साळवी कुठे गेले, राजन साळवी देखील त्यांनी सुरुवात केली. आणि आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये रामदासभाईंनी तिकडे केलेलं काम, या ठिकाणी आता उदय सामंत पालकमंत्री म्हणून काम करतायत, योगेश कदम काम करतायत, संजय कदम आहेत, आता राजन साळवी आहेत, आणि आपले अनेक आमदार आहेत. आणि म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून कोकणातला बॅकलॉग आपण भरून काढू. आणि रामदासभाई नेहमी ते 67 टीमशी तुम्ही सांगता, त्याच्यावर देखील उदय सामंतजी आपलं काम चालू झालेलं आहे. आणि कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पाऊस भरपूर पडतो, पण सगळं पाणी समुद्राला जातं वाहून. ते थांबवून 12माही शेती कोकणात झाली पाहिजे, अशा प्रकारचं आपली भूमिका आहे. आणि कोकणातला आपला चाकरमानी किंवा आपला तरुण असेल, तो नोकरीसाठी मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरात त्याला यायला लागू नये, त्याला तिथंच रोजीरोटी मिळावी, अशी भूमिका आपल्या राज्य सरकारची आहे. आणि त्यामुळे कोकणाचा विकास होईल. मी संजय कदम यांचं पुन्हा एकदा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर वैजापूर गंगापूर मतदारसंघामधून आपले रमेश बोरनारे आमदार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या शिवसेनेत आलेत. त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. ते पण स्वगृहीत आले. तेच ना, म्हणजे अरे उभाठा म्हणजे तिथं आता ते ओरिजिनल आपलं आहे ना शिवसेना. कारण आता लोकांनी शिक्कामोर्तब केलं, आपण 80 लढवल्या आणि 60 जिंकल्या. आता त्यांनी 100 लढवून आरोपाचा केस पाडून 20 जिंकले. त्यामुळे खरी शिवसेना, खरा धनुष्यबाण कुणाचा हे आपण ओळखलं. आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्ता इतर दुसऱ्या पक्षात राहणार नाही, उभाटात राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल. आणि तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात, तुमचं मनापासून मी स्वागत करतो. माजी नगराध्यक्ष साबीरभाई शेख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर भाऊ पवार, जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, राजू नाना मगर, तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी देखील, बाकी बाबासाहेब जगताप, राजू डोंगरे, राम जाधव, दीपक राजपूत, अशोक हिंगे, अंकुश हिंगे, बाळासाहेब चव्हाण, संतोष काळवणे, असे अनेक कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचे मनापासून मी स्वागत करतो. तुमच्या भागात देखील एक चांगला आमदार, होतकरू आमदार म्हणून तिथं रमेश बोरनारे काम करतायत. नक्कीच आपल्याला विकासामध्ये त्यांचा फायदा होईल. तुम्हाला गेल्या वेळेस किती निधी मिळाला? 3,000 कोटी. आणि इकडं योगेश कदम किती? 3,500 कोटी रुपये. अरे कधी बघितले होते असे निधी? त्यामुळे आणि उदय सामंत तुम्ही 3,000 म्हणजे बघा 3,000 कोटी रुपये विकास कामांसाठी. आणि आम्हाला म्हणतात खोक्या, काय म्हणतात खोके किती घेतले? काय 50 खोके? अरे 50 नाही, आम्ही 3,000 खोके दिले, 3,000 कोटी रुपये दिलेत. पण ते वैयक्तिक नाही, विकास कामासाठी, तिथल्या भागातल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी. आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करत राहिलात. 2.5 वर्ष आरोप केला, खोके खोके खोके. आता लोकांनी तुम्हाला खोक्यात बंद करून टाकलं या निवडणुकीमध्ये. त्यामुळे आता तरी आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. आणि हे सर्व लोक येत आहेत दररोज. रामदासभाई दररोज प्रवेश सुरू आहे. आणि सगळ्या राज्यभरातून
प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि शिवसेनेचा भगवा हातात घेत आहेत. कारण ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, ही विकासाला चालना देणारी शिवसेना आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, तुम्हाला देखील लवकर जबाबदारी देऊ आणि तुम्ही देखील चांगलं काम या ठिकाणी करा. पुन्हा एकदा मी मनापासून आज संजय कदम, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर दोन्ही माजी आमदार आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि रामदासभाईंना देखील धन्यवाद देतो. रामदासभाई, मला वाटलं कधी संजय कदम आपल्यात येणार नाहीत, परंतु तुम्ही देखील, तुम्हाला बरोबर योग्य वेळ आणि योग्य काळ माहीत असतो, योग्य टाइम आणि योग्य वेळेस तुम्ही तो निर्णय घेतलात. खरं म्हणजे बघा, आपली कायमची दुश्मनी नसते, कायमची कुठेही राजकारणामध्ये कायमचा शत्रू, कायमचा मित्र नसतो. त्यामुळे या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी संजय कदम तुमच्या सोबत आलेत. आज योगेश, तुझे हात आणखी मजबूत होतील आणि या हाताने आपल्याला लोकांची कामं करायची आहेत. आपल्याला बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% राजकारण म्हणून आपल्याला शिकवण दिली, ती आपण 2.5 वर्षात काम केलं. आणि म्हणूनच या 2.5 वर्षामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये काम केलं, अनेक योजना आणल्या. आतापर्यंत कधी न झालेले निर्णय आपण घेतले, ऐतिहासिक निर्णय घेतले. म्हणून लोकांनी त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय कधी नव्हतं एवढे यश या निवडणुकीमध्ये मिळालं. त्यामुळे कामाला महत्व आहे आणि म्हणून असंच काम आपण करत राहा. कुठेही तुम्हाला कामाला पैसे कमी पडणार नाहीत याची खात्री आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आता झालं दापोली, कोकण झालं, आता इकडं संभाजीनगर झालं. आता मुंबईचे आपले 3 नगरसेवक शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यांच्याबरोबर देखील अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांचा आपल्या नगरसेविका अंजली नाईक ताई आणि त्याचबरोबर दुसरे उमेश माने आणि रोचना चव्हाण या आपल्या 3 नगरसेविका या शिवसेनेमध्ये 3 नगरसेवक येत आहेत. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आतापर्यंत भाई 50 आकडा पार झालेला आहे मुंबईतला. सिटिंग म्हणजे 17 ते 22 मग आता 50 क्रॉस झालेला आहे. 17 ते 22 या आजचे 2 पण 17 ते 22च आहेत आणि त्यामुळे शिवसेना मुंबईमध्ये देखील वाढती आहे. इतर जे अपक्ष, इतर काँग्रेस, इतर पक्षाचे जे लोक आले त्यांची संख्या वेगळी आहे, पण उभाटातून आलेले आता 50 क्रॉस झालेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील शिवसेना वाढतीये आणि मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचाच भगवा झेंडा या ठिकाणी फडकेल अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून मी या सर्व आज ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचं मनापासून स्वागत करतो. जो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करतील एवढीच आपल्याला मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.